हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? असेच आनंदी आणि खुश राहा. तर आज आहे सॅटरडे आणि आम्हाला स्नोवीचा फोटोशूट करायचा आहे. ते बड्डेसाठी काही डिजिटल फोटो लागणार आहे त्यासाठी. तर आज आम्ही चाललो चंदगडला बाबा गार्डन येते. तर तिथं गेल्यानंतर फोटोशूट करायचं आहे आणि आता आम्ही निघतो आहे. 10 वाजत आलेले आहेत. कारण सकाळचे थोडे फोटो छान येतात म्हणून जर असं लवकर निघते. तर स्नोवी पण रेडी आहे, आम्ही दोघंही रेडी झालो आहे आणि मग आता पोचल्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करते. तुम्हाला दाखवते. बाबा गार्डनसुद्धा खूप छान आहे. फोटोशूटला एक नंबर प्लेस आहे चंदगडमध्ये. तुम्ही नक्की विजिट करा, तुम्हालाही नक्की आवडेल. चला मग बाय. तर आम्ही आता पोचले आहे बाबा गार्डन येथे. बाबा गार्डन हे चंदगडमधील रवळनाथ मंदिर आहे ना, त्याच्या बरोबर मागच्या साईडला हे गार्डन आहे. हे गार्डन माननीय नामदार के बाबासाहेब कुप्पेकर यांच्या कारकिर्दीत चंदगडच्या निधी फंडातून तयार करण्यात आलेले आहे. म्हणूनच या गार्डनला बाबा गार्डन हे नाव देण्यात आलेले आहे. तर आम्ही तर येऊन थांबलोय, पण अजून फोटोशूट करणारे दादा आले नाहीयेत. तर त्यांची वाट बघत आम्ही इथे थांबलेलो आहोत. तोपर्यंत म्हटलं बाकीचं तरी शूट करून घ्यावं आणि तुम्हालाही बाबा गार्डनचा आनंद घेता यावा यासाठी मी थोडंसं शूट करते. तर हे आहे बाबा गार्डनचा एंट्री पोर्शन, जिथून आतमध्ये एंटर करायला सुरुवात आहे आणि समोरच इथं बाबा गार्डन असं नाव लॉनमध्ये केलेलं आहे. खूप छान वाटतं बघायला आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं हे गार्डन आहे. चंदगडमधील लोकांसाठी आपल्या लहान मुलांना खेळायसाठी म्हणा इथे संध्याकाळचे घेऊन येतात. चंदगडमधीलच असं नाही, बरेचसे बाहेरील गावातील सुद्धा लोक इथे गार्डन बघायला येतात, संध्याकाळचं फिरायला वगैरे येतात. हे चिल्ड्रन पार्कसुद्धा म्हणता येईल. त्याचबरोबर कॉलेजची मुलं किंवा मित्रमैत्रिणी म्हणा, कुणाचे बड्डे सेलिब्रेशन वगैरे असेल तर ह्याच गार्डनमध्ये सेलिब्रेशन करतात. मी सुद्धा जेव्हा कॉलेजला होते तेव्हा आम्ही सुद्धा आमच्या फ्रेंड सर्कलमधील बड्डे इथंच सेलिब्रेट करायचो. त्यामुळे इथं जेव्हा मी आले बाबा गार्डनमध्ये तेव्हा आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खूप भारी वाटलं. अतिशय चांगल्या पद्धतीने येथील झाडांची काळजी घेतलेली आहे. कुठेही वाळलेला पालापाचोळा नाही आहे, कुठेही प्लास्टिक वगैरे असं काहीही कचरा दिसून येत नाही. कारण अतिशय स्वच्छ असं ठेवलेलं आहे. जागोजागी कचरा कुंडीसुद्धा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि वेळोवेळी इथं लॉनला झाडांना पाणी घातलं जातं. त्यामुळे येथील गार्डन हे हिरवंगार, मस्त आणि कायम 12 महिनेसुद्धा असंच दिसतं. तर इथं वरती आल्यानंतर इथे स्वातंत्र्य सैनिक जे की वीरमरण वगैरे आले त्यांच्या पाट्या इथे लावलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे एक छोटंसं मंदिर पण आहे आणि त्याचबरोबर एक बाजूला छोटंसं तलाव देखील आहे आणि त्यामुळेच या गार्डनला वेळोवेळी पाणी पुरवठासुद्धा होतो. समोर मुलं खेळत आहेत, त्यांच्यासाठी इथे झुला, घसरगुंडी असं काही साहित्यसुद्धा आहे खेळायसाठी. त्यामुळे संध्याकाळची इथे भरपूर प्रमाणात गर्दी होते. पडली बघ मी. स्माइल ओके. अरे गेले एक गाव लागेल. गुड. अरे स्माइल करतो. स्माइल. स्नोवीचा फोटो स्टुडिओ ऑलमोस्ट डन होत आलेला आहे आणि हे जे फोटोग्राफर आहेत ते हलकर्णीचे आहेत. फ्रेंड फोटो स्टुडिओ असं त्यांचा स्टुडिओ आहे. तुम्हालाही फोटोशूट किंवा लग्नाचे वगैरे शूट करायचं असेल तर यांच्याकडे नक्की ऑर्डर करू शकता. सगळ्यांना वाटतं की ही फोटोशूट करताना किती शांत आणि छान बसते, पण असं काही नाही आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल की ही किती पळत होती आणि सगळेजण आम्ही तिला हसवण्यात वगैरे दंग झालेलो होतो. सगळे दमले होते ऑलमोस्ट आणि खरंच खूप थँक्यू दादा.
चांगला सपोर्ट केल्याबद्दल आम्हाला सुद्धा. चला मग आजचा हा छोटासा व्लॉग होता आणि कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय बाय.